बऱ्याच दिवसापासून आयुषला हे खायचं होतं आणि त्याने डिमांड केली आणि मी करणार नाही असं तर होतच नाही. काही रेसिपीज जे आहेत त्या आपल्याला वाटतात की रेस्टॉरंटमध्येच करू शकतो, आपण घरी ते काही करू शकत नाही. पण असं नाहीये. काही आपल्याला प्रोसेस माहिती असेल ना तर बऱ्याचशा रेसिपीज आपण घरी सुद्धा करू शकतो. तर हॉटेल सारखीच रेस्टॉरंट सारखीच अशी एक मस्त रेसिपी आज मी तुमच्याशी पण शेअर करणार आहे. चला तर या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि हा पास्ता करायला सुरुवात करूया. आता मी सांगितलं की हा पास्ता आहे, पण हे सगळं काय आहे, काय प्रोसिजर आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज जो आपण हा पास्ता करणार आहोत, तर याचं नाव काय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. सुरुवातीला काही आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. तर इथे मी हा जो रेड पास्ता करणार आहे, त्यासाठीचं जे रेड सॉस आहे ना, ते पण आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 6 टोमॅटो असे मोठे कट करून घेतले आणि याला छान बारीक करून घ्यायचे. जसं आपण टोमॅटो प्युरी करतो त्याच पद्धतीने. हे बघा, एकदम छान ब्लेंड झालेला आहे. आता याला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आपण जो पास्ता आहे ना, तो पण बॉईल करून घेऊ. त्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेतलं. 1 लिटरपेक्षा जास्त पाणी असेल. यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालू. मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे याचीच टेस्ट त्या पास्त्याला येते. त्यानंतर थोडंसं मी तेल घातलं आहे आणि आता याला छान उकळी येऊ देऊ. उकळी आली की यामध्ये आपण जो पास्ता आहे तो घालू आणि पास्ता यामध्ये घालण्याची एक टेक्निक आहे, तर मी तुम्हाला इथे दाखवत आहे. या पास्त्याला असं हातात पकडायचं, थोडंसं ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर याला खाली ठेवून मग ते सोडून द्यायचं. हे बघा, या पद्धतीने. आता हे तुम्हाला असं वाटत असेल की बाकीचं बॉईल कसं होणार? तर हे जसं-जसं खाली बॉईल होत जाईल ना, तसं-तसं हा जो पास्ता आहे तो खाली-खाली सरकत जाईल आणि संपूर्ण पास्ता आपला बॉईल होईल. हे बघा, या पद्धतीने इथे मी तुम्हाला दाखवत आहे. हा पास्ता बॉईल करण्यासाठी आपल्याला इथे 7 मिनिटं लागलेली आहे. 7 ते 8 मिनिटामध्ये पास्ता बॉईल होतो आणि एकदम असा ओव्हरकुक करायचा नाहीये, खूप स्टिकी नाही झाला पाहिजे. 90% म्हणजे फुल तसं पूर्णच आपल्याला हे जे पास्ता आहे बॉईल करून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. पण याला ओव्हरकुक नाही करायचं आहे. ओव्हरकुक झाला तर मग तो जेव्हा आपण पास्ता पॅनमध्ये रोस्ट करू पॅनमध्ये सॉते करू, तेव्हा तो चिटकतो. तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. हे बघा, इतपत झालेलं आहे. असा मी हाताने एक तोडून दाखवते. अगदी हाताने छान तुटतो. तर असाच आपल्याला पास्ता बॉईल करून घ्यायचा आहे. आता हा आपण चाळणीवर काढून घेऊ आणि खूप असा हा सटकतो तर या पद्धतीने 2 चमचाने करून घ्यायचं किंवा तुमच्याकडे काही स्पेशल स्पून्स असतील, स्पॅच्युला असतील तर त्याने असे छान करून घ्यायचे किंवा चिमटा असतो ना आपला, तर तो पण त्याच्याने पण करता येतं. पण ज्याचं टेक्स्चर किंवा ज्याचं सरफेस प्लेन असेल तर त्यामधून हा पास्ता सटकतो, तर थोडीशी याची काळजी घ्यायची आणि या पद्धतीने सगळा पास्ता या चाळणीवरती काढून घ्यायचा. त्यानंतर हा मी असाच बाजूला ठेवून दिलेला आहे. पण याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं, थंड पाणी आणि थोडंसं तेल लावून आहे ना आपल्याला हे बाजूला करून ठेवायचं आहे. म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि पाणी जर आपण यामध्ये घातलं तर हे ओव्हरकुक पण होणार नाही. आता इथे मी 300 ग्राम हे चिकन घेतलेलं आहे. चिकन ब्रेस्ट आहे आणि आज मी हे घरीच बनवणार आहे. म्हणजे मला चिकन कीमा बनवायचा आहे, तर तो मी घरीच बनवणार आहे. नाही तर तुम्ही चिकन कीमा बाहेरून पण तयार करून आणू शकता. आता मी काय करते, याचे छोटे-छोटे तुकडे करते. या पद्धतीने कट करायचं. जेव्हा आपण घरी चिकन कट करतो, तर थोडीशी काळजी घ्यायची आहे. म्हणजे टेक्निक आपल्याला याची माहिती पाहिजे. तर सरळ कधीच चिकन कट होत नाही. त्याचे जे रेषे असतात ना, तर त्याच पद्धतीने त्याला थोडंसं डायगोनली असं कट करावं लागतं. म्हणजे व्यवस्थित चिकन कट होतं. तर हे बघा, या पद्धतीने मी छोटे-छोटे तुकडे करून घेतले. आता हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकू आणि याला फिरवून घेऊ. तर 2 मिनिटं लागतात आणि छान अगदी मस्त असा कीमा आपला तयार होतो. बघितलत ना, मस्त आपला हा कीमा तयार झालेला आहे. आता मी इथे एका बोलमध्ये असे 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आणि त्याचे असे तुकडे करून घेत आहे. हे छान तुकडे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं. म्हणजे हा जो ब्रेड आहे तो थोडासा सॉफ्ट होईल. हे बघा, असं हाताने छान मिक्स केलं तरी हा ब्रेड जो आहे तो छान असा बारीक होतो आहे. आता जे आपण चिकन कीमा तयार करून घेतला तो या पास्त्यामध्ये आपल्याला हे चिकन बॉल्स घालायचे आहे. तर चिकन बॉल्स बनवण्यासाठी इथे आपण ही सगळी प्रोसिजर केलेली आहे.
आता चिकन किमाच्या या बोलमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. थोडीशी मिरची घातली मी, 2 मोठ्या मिरच्या अशा छान बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या. थोडी कोथिंबीर घातली. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो घातला. 1 अंड यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालू आणि इथे मी काही मसाले काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला आणि धणे जिरे पूड घेतलेला आहे. या सर्वांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. यामध्ये अर्धा लिंबाचा रस पण मी पिळून घेतला, पण आय थिंक तेव्हा कॅमेरा बंद होता. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. आणि या बॉल्सला आपल्याला अजिबात कशामध्ये घोळवायचं नाहीये, म्हणजे जसं की ब्रेड क्रम्स वगैरे, कारण हे जे बॉल्स आहे ना ते सॉफ्ट राहिले पाहिजे. आपल्याला याला क्रिस्पी करायचं नाहीये. आणि आता ना हे हाताला चिटकतं, म्हणून जो आपला उजवा हात असतो त्याच्याने आपण बॉल घ्यायचा आणि जो डावा हात असतो ना त्याला थोडंसं पाण्यामध्ये घोळवायचं आणि त्याला थोडंसं असं एक चांगला शेप द्यायचा. तसे गोल गोल असा आपल्याला शेप द्यायचा आहे. अगदी राऊंड नाही झाला तरीही काही हरकत नाही. हे बघा, या पद्धतीने मी सगळे बॉल्स तयार करून घेतले. इथे मी बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपलं हे नॉर्मल तेल आहे. ही जी मीटबॉल पास्ताची रेसिपी आहे ना ती मी इंडियन स्टाईल करत आहे. तर इथे जे आपण इंडियन मसाले वगैरे वापरतो तेच सगळं इथे वापरत आहे. आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहे. तर कमी तेलामध्ये आपल्याला हे छान फ्राय करून घेता येतं. हे बघा, या पद्धतीने मी असे फ्राय करून घेणार आहे. तर हे बघा, आपले हे जे मीट बॉल्स आहे ना ते छान एका साइडनी फ्राय झालेले आहे. आता मी याला असं पलटवून घेते आणि थोडंसं, म्हणजे आता हे जे चिकन आहे ते छान इझिली शिजतं. त्याच्यामुळे थोडेसे शिजत आले की नंतर आपल्याला थोडंसं याला स्टर करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं हलवून हलवून सगळीकडून हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. चिकन किमा जो असतो किंवा चिकन मीन्स जे असतं ना ते शिजतं लवकर, त्याच्यामुळे काही काळजी करायची नाही. जस्ट आपल्याला 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आपले हे मीट बॉल्स छान फ्राय झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी परत एक बॅच तळून घेते. सगळे मीट बॉल्स मी तळून घेतले. आता हे जे तेल उरलेलं आहे ना यामध्येच आपल्याला आता पास्ता सॉस तयार करून घ्यायचा आहे. तर इतकं तेल इनफ आहे, म्हणजे 2 टेबलस्पून तेल वगैरे उरलं असेल. आता यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या अशा थोड्याशा बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या. 1 मीडियम साईजचा कांदा यामध्ये घालू आणि हे दोन्ही पण छान असं सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. कांदा चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून तिखट घालू. तिखटच्या ऐवजी तुम्ही बेडगी मिरची वगैरे पण कट करून घालू शकता. कट करून म्हणजे जेव्हा आपण टोमॅटोची प्युरी तयार केली त्यामध्येच तुम्ही ते पण घालू शकता. त्यानंतर मी इथे ओरिगॅनो घालत आहे. थोडंसं चिली फ्लेक्स घालायचे, आपण ते नंतर घालू. त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ घालते. अर्धा चमचा साखर घालू. हे छान मिक्स करू आणि जी आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेतली ती यामध्ये घालू. आता ही प्युरी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे. हे बघा, 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि प्युरी पण छान शिजली आहे. बाजूला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि आपल्याला ही जी प्युरी आहे एकदम घट्ट नाही करायची, किंवा हा जो आपण सॉस तयार केलेला आहे रेड सॉस तो आपल्याला खूप घट्ट नाही करायचा. थोडासा असा सॉसी ठेवायचा आहे. खूप पातळ आणि खूप घट्ट दोन्ही पण नाही करायचं. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे काळं मिरी पूड घातली. त्यानंतर थोडेसे मी इथे जे आपले सॅचेट असतात ना मिळतात पिझ्झा सोबत वगैरे, तर तिथे 1 सॅचेट मी चिली फ्लेक्स घातलं. 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घातलं आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता हा आपला पास्ता सॉस जसा असतो ना तसाच हा तयार झालेला आहे, रेड पास्ता सॉस. आता यामध्ये जे आपण मीट बॉल्स फ्राय करून घेतले होते ते घालू, मिक्स करू आणि जो आपण पास्ता बॉईल करून घेतला होता तो पण घालू आणि छान मिक्स करू. हे बघा, आता हा आपला मीटबॉल पास्ता रेडी आहे. छान मिक्स करून घेतला आहे. वरून आपल्याला इथे चीज ग्रेट करून घ्यायचं आहे. तसं तर यामध्ये पार्मेझान चीज वगैरे असं करून घेतात, ग्रेट करून घेतात. पण आपल्याकडे प्रोसेस चीज असतं तर ते आपण इथे ग्रेट करून घेऊ. छान मिक्स करून घेऊ. वरून थोडीशी कोथिंबीर घालू, कारण हा आपण इंडियन मीटबॉल पास्ता तयार केलेला आहे
आणि हे चीज मेल्ट होतपर्यंत इथे आपण याला झाकून ठेवू। हे बघा, इथे चीज मेल्ट झालेला आहे, हे छान मिक्स करून घेऊ आणि आपला हा मीट बॉल पास्ता तयार आहे। तर हे खाऊन आणि हे बघून तर आयुष खूपच आनंदित झाला होता। आता आपण हे सर्व करू। यावरून थोडंसं मी चीज ग्रेट करून घेते, चीज किसून घेते, थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपला हा मीट बॉल पास्ता मस्त खायला रेडी आहे। तर एकदा हे नक्की ट्राय करा। मी जसं सुरुवातीला म्हटलं की सगळ्या रेसिपीज फक्त आपण रेस्टॉरंटमध्येच खाल्ल्या पाहिजे असं नाहीये, त्या आपण घरी पण खूप इझी प्रकाराने तयार करून घेऊ शकतो। तर तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि इथे जो आपण पास्ता वापरलेला आहे तर थोडीशी इन्फॉर्मेशन इथे या पास्त्याबद्दल मी देते। तर हा जो पास्ता आहे तो स्पॅगेटी पास्ता आहे। तर जसे आपल्याला पेने पास्ता असतात किंवा एल्बो पास्ता असतात, तर हा तसा म्हणजे त्याच प्रकाराचा पास्ता असतो, पण याला स्पॅगेटी पास्ता म्हणतात आणि हा नूडल्स सारखाच असतो, पण इन्ग्रीडियंट्स त्याचे थोडेसे वेगळे असतात आय थिंक। तर अशा लांब-लांब ज्या काड्या असतात ना, त्या पद्धतीचा हा स्पॅगेटी पास्ता असतो आणि अगदी नूडल्स सारखाच असतो, म्हणजे जो बॉईल केल्यानंतर नूडल्स सारखाच दिसतो, पण त्याचे तो आणि हा जो पास्ता आहे तो थोडासा वेगळा असतो। तर इथे हे मस्त तयार झालेलं आहे। आता आम्ही एन्जॉय करतो आणि इथे ना जो पास्ता आहे ना, त्याचं माझं क्वांटिटी थोडीशी जास्त झालेली आहे। तर जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हा जो सॉस आहे तर म्हणजे हे जे पास्ता आहे ते थोडंसं असं सॉसी असायला पाहिजे, थोडंसं असं मॉइस्ट असायला पाहिजे आणि जे आपण चिकन बॉल्स किंवा मीट बॉल्स बनवलेले आहे, तर ते पण छान सॉफ्ट राहतात। जर आपण आता इथे मी ड्राय झालेला आहे जास्त, कारण पास्त्याची क्वांटिटी माझी जास्त झालेली आहे, तर ते जे बॉल्स आहे ना, ते थोडेसे ड्राय होतात। तर याची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि हा जो पास्ता आहे तो मी स्पेशली आयुषसाठी बनवला आहे, तर त्याची रिॲक्शन मी तुम्हाला इथे दाखवते। एक नंबर। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।